शेतकरी मित्रांनो, ऊस शेती करीत असताना आपल्याकडून ज्या बारीक बारीक चुका व्हायला लागल्या ह्या मी आज तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्या मागे जे हे ऊस दिसतोय हे 8005 ह्या व्हरायटीचा ऊस आहे आणि ऊसाची लागवड करून जवळपास 3 महिन्याच्या आसपास ह्या ऊसाची लागवड करून झाली आहे. पण शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकऱ्याकडून नकळत होणाऱ्या ज्या चुका आहेत, आपलं जे तण व्यवस्थापन आसन म्हणजे आपण त्याच्यामध्ये पाळी हाणणे, रोटर हाणणे, हे आपण जे खुरपून घेणे हे जे कामं करतो ह्याच्यामध्ये तण व्यवस्थापन करताना जे आपण पाळी हाणतो ह्याच्यामध्ये जे आपल्या काही चुका व्हायला लागल्या ह्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हे ऊस आहे, ह्या ऊसाला ह्या शेतकऱ्यांनी लवकरच जरा माती लावलेली आहे. लवकर माती लावली त्याच्यामुळं इथं एक असा वरम तयार झाला आणि त्या वर्मामध्ये ह्या ज्या आपला ऊस आहे ह्या ऊसाच्या मुळ्या त्या वर्माकडे यायला लागल्या. आणि बऱ्याच वेळेस आपण काय करतो, आता आपण खत ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस खत देताना आपण ह्या सगळ्या रानात टाकतो. आपली जी ही मोकळी जमीन आहे ह्या जमिनीमध्ये आपला सेंद्रिय कर्ब हे सगळे मायक्रोन्यूट्रॉन हे असते, पहिलं खत पडलेलं असतंय. आणि मग आपल्या हे जे ऊस आहे ह्या ऊसाच्या मुळ्या काय करतात, पाणी दिल्याच्या नंतर ह्या मुळ्या इकडे येतात सगळे अन्नद्रव्य घेण्यासाठी, म्हणजे त्यांना अन्न हुडकीत त्या आपल्या इकडे येतात. आणि आपण शेतकऱ्यांनी काय केलंय, हे इथं एक शेतकऱ्यांनी एक चूक झाली की ही जी पाळी हाणणे आऊत हाणतात, तर ही पाळी हाणताना मोठी पास वापरली, खाली जी पास असते ती मोठी वापरली आणि मोठी पास वापरल्यामुळं ह्या ऊसाच्या खेटून ज्या सगळ्या मुळ्या होत्या त्या सगळ्या मुळ्या तोडून टाकल्या. आता सगळ्या मुळ्या अन्नद्रव्य सगळं अन्न खाण्यासाठी इकडे येत होत्या आणि शेतकऱ्यांनी पाळी इतकी दाबून हाणली उभा राहून की सगळ्या मुळ्या तोडून टाकल्या. बघा, मी तुम्हाला इथं आता लाईव्ह दाखवून देतो किंवा मुळ्या खरंच कशा तुटल्यात. ह्या बघा, इथं बघा, ह्या बघा, हे पाळी हाणलेली जागा आहे आणि ह्या मुळ्या ह्याच मुळ्या अन्न हुडकीत इकडे चालल्या होत्या. तर ह्या मुळ्या आहे का, मग जर समजा ह्या मुळ्या जर अशा जर तोडून टाकल्या, या इकडे पुन्हा दाखवत होतो, इकडे या अलीकडे या, ह्या बघा, ह्या बघा कशा मुळ्या तुटल्यात. ही ह्या मुळ्या ह्या आहे का, हे बघा, परत इथं दाखवून देतो आणखी. हो, इथं बघा, इथं लक्षात येऊन जाईल तुम्हाला. बघा, ह्या मुळ्या अन्न हुडकीत इकडं चालल्या होत्या, एकदम चांगल्या सट झाल्या होत्या आणि शेतकऱ्यांनी इथं आऊत हाणलं, उभा राहून हाणलं, वजन जास्त मांडलं, उभा राहून हाणलं, त्याच्यामुळं ह्या मुळ्या ह्या सगळ्या मुळ्या तुटून गेल्या. आणि ह्या अशा जर सगळ्या मुळ्या जर आपल्या तुटल्या ऊसाच्या, तर मग तो अन्नद्रव्य घेणार कुठून? मग जर ऊसाने जर अन्नद्रव्य नाही घेतलं तर आपण बघा, आता ह्या ऊस आहे, ह्या ऊसाला म्हणजे सगळं खायला आहे, खताचा डोस हे ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, सगळं केलेलं आहे. पण सारखं जर आपण जर ह्या अशा पाळ्या हाणीत राहिलो तर आणि जर अशा मुळ्या जर आपण तोडीत राहिलो तर त्या मुळ्या चांगल्या वाढणार नाहीत, त्यांची मुळ्याची वाढ चांगली होणार नाही आणि पर्यायी आपलं जे हे पीक आहे हे आपल्याला सगळं खायला असून पाणी असून पण पिवळसरपणा आपल्याला ह्याच्यामध्ये दिसायला चालू होत जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपलं पीक चांगलं आहे हे जर ओळखायचं असेल तर वर हिरवं दिसतंय म्हणून चांगलं आहे असं समजायचं नाही, तर त्याच्या मुळ्या चांगल्या असल्या पाहिजेत आणि पांढऱ्या मुळ्याची संख्या चांगली वाढ झालेली असली पाहिजे, तरच आपण ओळखायचं की आपलं पीक चांगलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अशी पाळी हाणत असताना त्यावेळेस ह्या जागेवर मला वाटतं 3 फुटाची पास वापरली त्यांनी, की गवत हे ते ऊसाच्या बुडाला बिलकुल राहू नये म्हणून 3 फुटाची पास वापरली. तर अशा जागेवर तुम्ही जर हाणाचीच असेल तुम्हाला पाळी, तर 2 फुटाची पास वापरा आणि थोडंसं हातभाराने हाणा, म्हणजे फक्त असं हाताचं वजन द्या त्याच्यावर, त्या आवतावर आपल्या, आणि हलक्या हाताने पाळी हाणा, म्हणजे तुमचं तणाचं व्यवस्थापन बी होईल आणि आपल्या ऊसाच्या मुळ्या पण तुटणार नाहीत. शेतकरी मित्रांनो, ह्या साध्या आपल्या शेतकऱ्याकडून होणाऱ्या ह्या चुका होत्या, तर ह्या अशा चुका इथून पुढं होऊन देऊ नका आणि थोडंसं जरशी पाळी हाणताना हे करताना असं ऊसाच्या मुळ्या तुटत्यान ह्या गोष्टीपासून आपण थोडंसं जरा सावध व्हा. शेतकरी मित्रांनो, जरी समजा बऱ्याच वेळेस आपण काय करतो तर मुळ्या तोडीत असतो, पण हे मुळ्या तोडा म्हणून काही जण सांगतात बी आपल्याला, किंवा तुम्ही मुळ्याची सगळ्या तोडून घ्या त्याच्यामुळं नवीन मुळ्या येते आणि हे होते. मग ह्या मुळ्या आपल्याला तोडायच्यात, पण कोणच्या, ज्या वेळेस आपला खोडवा ऊस असन
खोडवा होईल त्यावेळेस मग त्यामुळे सगळ्या पांगलेल्या असतात आणि तिकडच्या भागातलं सगळं त्यांनी अन्न खाल्लेलं असतंय. मग ज्यावेळेस आपण त्या ऊस तुटून गेल्याच्या नंतर आपण ज्या बागला फोडतो तशा बागला फोडून त्यामुळे सगळ्या तोडून घ्या आणि मग त्या नवीन मार्गाने जात्यान आणि वेगळ्या जागेतलं अन्न खात्यान. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर काही चुका होत असतील तर त्या पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.